देवेंद्र फडणवीस मामा राम राम. आणि मामीला काही समजून सांग की मामी मीडिया पुढे काय म्हणाले. मामी म्हणाले वेश्य व्यवसायामधल्या बायाला आपण थोडं प्राधान्य दिलं पाहिजे म्हणाले आणि आपण त्याला थोडं दिलं पाहिजे म्हणाले. आणि मग तू गाणं म्हणतं शेतकऱ्याशी काय करतोस की नाही. नाही नाही आता तुला मामीच्या पुढे जाय ना हे मला माहीत आहे. आता मामीने तुला ते शब्द दिलाय ते तुला पाळावंच लागते. मग आता हे शेतकऱ्याचं कसं हो. अरे बाबा हे मये सगळे दोस्त शेतकरी आहेत. ते मला म्हणाले सोयरे हो तुमच्या मामाला सांगा. आता मामीनं तुमच्या हे असं असं सांगली आठ. आता मामा के तुमच्या मामीची आठ पूर्ण करते. आणि आमच्या शेतकऱ्याचं कसं हो. आता मी तू हो बघाय जाऊ आई लाडका भासा. मग मये दोस्तायचे तुला मग मानपान ठेवावं लागेल की नाही. काही लोक म्हणालेत कर्जमाफी करायला लावा तुमच्या मामाला. काही लोक म्हणाले शेतामधले पिकं कसे उठवाव. फवारणीला माणसं नाहीत, खुरपायला माणसं नाहीत. बऱ्याचशा अशा खतं बितं बी भयाने याचं त्याचं बका हमकं टमकं सांगलेत. पर त्याचं चुलीत जाऊ दे. मात्र कसं होय म्हणालो मी शेतकऱ्याकडे थोडं लक्ष दे. शेतकऱ्याचा विकास कर. मामी म्हणलेली गोष्ट कर. मया मनानं ते बी गोष्ट थोडी कामाचीच होय वाटाली आपल्या. मात्र ह्यायचंही थोडं बघावं लागेल की नाही म्हणालो मी. काय म्हणतोस मामा तू या गोष्टीवर मी बोललेल्या गोष्टीवर की नाही एकदम चांगल्या प्रकारे निवांतमध्ये विचार कर. आणि आपला जावाई काय म्हणालाय या गोष्टीची अंमलबजावणी करून तू शेतकऱ्याविषयी काहीतरी हिताचं कर. मामीचं कर. मामीचं करावं लागते ते बी एक आवश्यक वस्तूच होय. काय म्हणतो मामा भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. आमच्या शेतकऱ्याला नाराज करू नको. चला तर मग राम राम.